मेडिक्लेमचं जे महत्व आहे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. मेडिक्लेम आपण नाही घेतलं तर आपल्याला काय त्याचे परिणाम भोगावे लागतात ते आता मी तुम्हाला सांगेन. जर तुमच्याकडे मेडिक्लेम नसेल आणि तुमच्यापैकी किंवा तुमच्या कुटुंबियांपैकी जर कोणी आजारी पडलं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आली तर काय होऊ शकते बघा. 4 गोष्टी याच्यामध्ये होतात. तुमचं स्वकष्टाची बचत म्हणजे सेव्हिंग, ही तुमच्या स्वकष्टाची सेव्हिंग काय करावी लागते तुम्हाला, तुम्ही हॉस्पिटलला देता. दुसरं, मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून उसने पैसे घेणे, हा एक आपल्याला पर्याय असतो. तिसरं, बँकेतून किंवा महाग लोन, जे आपण म्हणतो 3%, 4% असं पण लोन आपल्याला इमर्जन्सी घ्यावं लागते. चौथं, गोल्ड किंवा प्रॉपर्टी सेल करावी लागते. तर मित्रांनो, तुम्हाला ह्यापैकी कोणता पर्याय आवडेल? तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमधील जर सदस्य जर हॉस्पिटलमध्ये असेल तर तुम्हाला हे पर्याय आवडतील का? हा तुम्हाला आवडेल? नाही आवडणार. मित्रांकडून कर्ज घेणे आवडेल? नाही आवडणार. बँकेतून महाग लोन घेणे आवडेल? नाही आवडणार. गोल्ड किंवा प्रॉपर्टी विकणे हे तुम्हाला आवडेल का? नाही ना मित्रांनो. म्हणूनच मी तुम्हाला सांगेन की एक सोपा आणि 5वा उपाय आहे, तो म्हणजे मेडिक्लेम. मेडिक्लेम जर आपण घ्याल तर आपल्याला हे सर्व करण्याची गरज नाही आहे. हे सर्वच्या सर्व आहे ते तुमचं व्यवस्थित आहे आणि तुम्ही मेडिक्लेम घेतल्यामुळे एकदम निर्धास्त आणि तुम्ही एकदम निश्चिंत जीवन जगू शकता. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.